नंदुरबारकरांसाठी मोठी बातमी. नळवा रोड रेल्वे अंडरपास मधील पाणी साचण्याची समस्या आता कायमची मिटणार आहे. सविस्तर सांगतो. आज आपण नंदुरबार शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठा दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहोत. पावसाळा जवळ आला की नंदुरबारकरांच्या मनात एकाच गोष्टीची धडकी भरते, ती म्हणजे नळवा रोडवरील रेल्वे अंडरपास मध्ये साचणारे पाणी. पण आता ही चिंता करण्याची गरज नाही, कारण रेल्वे आणि नगरपालिका प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कंबर कसली आहे. चला तर मग या बातमीचा सविस्तर आढावा घेऊया आणि समजून घेऊया की नेमकी काय उपाययोजना केली जात आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये. नंदुरबार शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी नळवा रस्त्यावर जुन्या अंडरपासला लागूनच एक नवीन अंडरपास तयार करण्यात आला. या मागचा उद्देश वाहतूक कोंडी फोडणे हा होता, परंतु गेल्या काही वर्षांपासून हा नवीन अंडरपास पावसाळ्यातील 4 ते 5 महिने पूर्णपणे निरुपयोगी ठरत होता. पावसाळ्यात या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असे. हे साचलेले पाणी काढण्यासाठी नगरपालिकेला वारंवार मोठे विद्युत पंप अर्थात इलेक्ट्रिक पंप लावून पाण्याचा उपसा करावा लागत असे. या प्रक्रियेला मर्यादा तर होत्याच, पण सोबतच यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्चही होत होता. पाणी साचल्यामुळे वाहतूक एकाच अंडरपासमधून सुरू राहायची, ज्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होत असे. वाहन चालकांचे हाल आणि नागरिकांची गैरसोय पाहता यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे अत्यंत गरजेचे झाले होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत रेल्वे प्रशासन आणि नंदुरबार नगरपालिका यांनी संयुक्तपणे एक कायमस्वरूपी उपाययोजना सुरू केली आहे. नुकतीच रेल्वेचे अधिकारी, पालिका अधिकारी आणि रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाण्याचा निचरा करण्यासाठी एक विशेष आराखडा अर्थात ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून त्याची कामेही वेगाने सुरू झाली आहेत. या आराखड्यानुसार खालील प्रमाणे कामे केली जाणार आहेत. सर्वप्रथम भव्य भूमिगत टाकीची निर्मिती. नव्या अंडरपासच्या उत्तरेकडील बाजूस रेल्वेच्या हद्दीतच एक मोठी भूमिगत टाकी बांधली जात आहे. अंडरपासच्या खाली एक खोल चारी अर्थात ट्रेंच खोदून त्यात पाईप टाकले जातील. पावसाचे जे पाणी अंडरपासमध्ये जमा होते ते सर्व पाणी त्या पाईपद्वारे थेट या भूमिगत टाकीत सोडले जाईल. द्वितीय, पाण्याचा योग्य निचरा. जेव्हा ही भूमिगत टाकी जमिनीच्या पातळीपर्यंत भरेल तेव्हा ते पाणी गटारीच्या माध्यमातून थेट पश्चिमेकडे नाल्यात किंवा जवळच्या पाताळगंगा नदीत सोडले जाईल. यामुळे अंडरपासमध्ये पाणी साचून राहण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. द्वितीय, कचरा आणि गाळ अडकणार नाही. गटार आणि ही नवीन टाकी रेल्वेच्या जागेतच राहणार आहे. या गटारीतच कचरा आणि गाळ अडकून पाणी तुंबू नये यासाठी जागेच्या भिंतीला लागूनच गटारीचे बांधकाम केले जात आहे. केवळ पाणी काढणे एवढाच या योजनेचा उद्देश नाही, तर नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी इतरही काही महत्त्वपूर्ण बदल केले जात आहेत. सर्वप्रथम अंडरपासची रुंदी वाढणार. लगतच्या जुन्या रेल्वे अंडरपासमधील गटार काढून टाकण्यात येणार आहे. तिथले पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत पाईप टाकला जाईल. गटार काढल्यामुळे जुन्या अंडरपासची रुंदी वाढेल, ज्यामुळे मोठे वाहने आणि बस अधिक सहजपणे ये जा करू शकतील. द्वितीय, दिशादर्शक फलक आणि दुभाजक अर्थात डिवायडर्स. उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणाऱ्या वाहनांसाठी 2 वेगवेगळे अंडरपास आहेत. मात्र कधी कधी एकच मार्ग खुला असल्याने वाहन चालकांचा मोठा गोंधळ उडतो. हा गोंधळ टाळण्यासाठी ज्या ठिकाणी बॅरियर लावले आहेत तेथून दुभाजक अर्थात डिवायडर टाकले जातील आणि स्पष्ट दिशादर्शक फलक साइन बोर्ड्स लावले जातील. तृतीय, पुरेसा प्रकाश आणि पथदिवे. अनेकदा अंडरपासमध्ये अंधार असतो. रात्रीच्या वेळी हा अंधार अपघातांना निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी पथदिव्यांची अर्थात स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्याचाही विचार आहे, जेणेकरून रात्रीच्या वेळी ही प्रवास सुरक्षित होईल. शहरात आणि शहराबाहेर वाहतूक समस्या सोडवण्यासाठी 2 उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत आणि हे अंडरपास त्या उड्डाणपुलांना एक उत्तम पर्यायी व्यवस्था म्हणून काम करतात. जर नळवा रस्त्यावरील हा अंडरपास 12ही महिने व्यवस्थित सुरू राहिला तर शहरातील निम्मी वाहतूक कोंडी आपोआप कमी होईल. सध्या या उपाययोजनांचे काम अत्यंत वेगात सुरू असून येत्या पावसाळ्यापूर्वी अर्थात मॉन्सून 2026 हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. जर ही योजना यशस्वी ठरली की या वर्षीच्या पावसाळ्यात नंदुरबारकरांना अंडरपास बंद राहण्याचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
प्रशासनाच्या या जलद पावलांमुळे नागरिकांमध्ये सध्या समाधानाचे आणि आशेचे वातावरण आहे. येणाऱ्या पावसाळ्यात नरवा रोडचा अंडरपास खरंच मोकळा श्वास घेईल अशी आपण सर्वजण आशा करूया. तुमचे काय मत या संपूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं? यावेळेस तरी नगरपालिका बरोबर काम करणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.